सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार व्यवसायालाही बसल्याचे दिसून येत आहे। मासेमारी नौकांसाठी महत्त्वाचे असणारे डिझेल महागले असून त्याचा पुरवठाही वेळेत होत नसल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे आधीच समुद्रातून मिळणारे मत्स्य उत्पन्न यावर्षी कमी असताना त्यात माशांचे दरही वाढले आहेत। यामुळे मच्छीमार बांधवांना मोठा फटका बसत आहे। एकंदरीत आधीच संकटात असलेला मच्छीमार इंधन पुरवठ्यातील अनियमितता आणि इंधनाच्या किमतीतील वाढ यामुळे हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे। आमच्या बोटींवर कामगार असल्याने त्यांनाही कामाचा मोबदला द्यावा लागतो, पण 120 रुपये लिटर डिझेल मिळत असल्याने आमचे नुकसानच होत आहे। त्यामुळे पंपाच्या दरानुसार आम्हाला डिझेल मिळावे, अन्यथा मासेमारीला दुष्काळ जाहीर करावा। डिझेलचा तुटवडाच आहे आणि 10 दिवसांनी आज गाडी आली आहे, ती पण रेट वाढून आले। 120चा रेट कुठून आले आणि तेच डिझेल आता पंपावर 92 रुपयाने पडतंय। हा तोटा आहे आम्हाला मच्छीमारांना, तर गांभीर्याने लक्ष द्यावं आमच्याकडे मच्छीमारांकडे शासनाने, थोडीच मागणी करतो। डिझेलमुळे जो दर वाढलाय त्यामुळे काय परिणाम झालाय मासे? त्याच्यामुळे मासे आता सध्या कमीच आहेत आणि त्याच्यात झळ म्हणजे आम्हाला सोसावी लागणार आहे त्याच्यासाठी, आणि म्हणजे लॉस मध्ये धंदा करावा लागणार आहे, कारण मच्छीमारांचे कामगार वगैरे आहेत त्यांना पगार वगैरे द्यावा लागतोय, तो सगळं नाही परवडणार नाहीये। त्यासाठी शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं। परकीय चलन मिळत असल्याने मच्छीमारांना कृषी क्षेत्रात मानले जाते, तरीही शासन या विषयाचा गंभीरतेने विचार करत नाही। इंधनावर व्यावसायिक दर लावून पैसे वसूल करण्याचे काम सुरू आहे। ज्याप्रमाणे आपणास अन्न पाहिजे तसे या व्यवसायात डिझेल पाहिजे असून त्यामुळे नाईलाजास्तव ते आम्हाला खरेदी करावे लागते। 8-10 दिवसांनी डिझेल आता आलंय वेंगुर्ला बंदरामध्ये, रात्र गाडी आली आणि आता ते मच्छीमार घेणार। परंतु डिझेलचा भाव वाढल्यामुळे मुळातच मासेमारी धंदा कमी झालेला आहे आणि माशाचे भाव वाढले म्हणून शासन सांगते किंवा लोक सांगतात हा विषय वेगळा झाला, पण मुळातच झालाय कसे कामगारांचे पगार पण वाढलेले आहेत, मच्छीमारीला लागणारं सामान पण वाढलेलं आहे आणि 92 रुपयावरनं जो ओपन दर आहे तो सोडून आम्हाला मच्छीमारांना 120 रुपये दर, आता जी गाडी आली ते 120 रुपयाच्या दराची गाडी आलेली आहे। त्याच्यामुळे मच्छीमार हा अडचणीत आलेला आहे आणि शासन दिशाभूल करत आहे की मच्छीमार हा शेतकरी वर्गामध्ये म्हणजे ऍग्रिकल्चर खाली आला। या शब्दाचा मान ठेवून जर शासनाने गंभीरतेने विचार केला तर शासन मच्छीमारांना उपाशी मारणार नाही, पण त्या पद्धतीचा विचार होतच नाही, कारण 2 वर्षापूर्वी आमचा असाच मोर्चा वगैरे संपूर्ण महाराष्ट्रभर झालेला होता। त्यामुळे आम्हाला त्या लोकांनी अर्थात मंत्री लोकांनी आम्हाला कमर्शियल मानलेलं आहे आणि कमर्शियल मानून, कारण आम्ही मुळात गप्प राहतो कारण आमचा वालीच कोण नाही मच्छीमारांची बाजू मांडणारा, आणि आता नितेश राणे आमचे पालकमंत्री आहेत त्याने आमची बाजू मांडली आहे पार्लमेंटमध्ये, मानून सुद्धा मच्छीमारमध्ये समाविष्ट करून घेतला। पण हे सगळे नियम जे लावले आहेत ते जातक नियम लावून आम्हाला 120 रुपयाने डिझेल आज विकलं जात आहे, त्याच्याबद्दल आम्ही खंत व्यक्त करतो। आणि मच्छीमार धंदा अडचणीचा आहेत, कारण आमच्याजवळ 1-1, 2-2 बोटी आहेत आणि आज ना आम्ही मागील 50 वर्ष हाच धंदा करतो आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये भरपूर तोटा सहन करावा लागतो। त्याने याचा विचार शासनाने करावा आणि गंभीरतेने आमच्यावरती लक्ष देऊन आमचे प्रश्न सोडवावे। डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा असल्याने मासे महागले आहेत। आधीच समुद्रात मासे कमी मिळत असून त्यात इंधन पुरेसे मिळत नाही, त्यामुळे इंधनाचे दर वाढले असल्याने कोळंबी 300 ते 600 रुपये किलो, तर सुरमई 1000 रुपये किलो, हलवा 900 रुपये किलो आणि पापलेट 1800 रुपये किलो असे दर आहेत। मासे महागले काय सध्या पेट्रोल आणि डिझेल भेटत नाही म्हणून मासे महागलेले आहेत। आता दर काय आहे माशांचा? आता ही कोलंबी 300 रुपये किलो आहे, ती 600 रुपये किलो आहे आणि मासे जास्त भेटत नाही सध्या, त्यामुळे महाग आहे। सुरमई वगैरे बाकी सुरमई भेटत नाही आहे सध्या, 1000 रुपये किलो आहे आणि हलवे 900 रुपये किलो आहे, पापलेट 1800 रुपये किलो आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।